अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगरपालिका निवडणुकीत सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे। मतदानाच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटले गेले असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता। विश्वकर्मा यांनी सांगितलं, पैसे वाटपाचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे सर्व त्यांनी तेव्हा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना प्रत्यक्ष समोर सांगितलं, मात्र दखल घेतली गेली नाही असा त्यांचा आरोप। तेव्हाच दोघांमध्ये वाद वाढला। जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकांनी हस्तक्षेप केला आणि पूर्ण घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाली। पण आता 6 दिवसांनी अचानक निलेश विश्वकर्मा यांच्या विरोधात गंभीर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। स्वतः विश्वकर्मा यांनीही विभागीय आयुक्तांकडे धाव घेत अधिकृत तक्रार दिली होती। आरोप असा, भाजपने पैसे वाटल्याचे पुरावे आहेत, पण जिल्हाधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत। या प्रकरणामुळे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे। प्रकरणात चूक कोणाची, प्रशासनाची की राजकारणाची? तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।